अन्य लोक गाईला नैवेद्य लावतो म्हणून ते एवढे सण केलं. लक्षात आलं ना? करतात ना. मी अन्य लोकांच्या घरात जन्मलेली नाही आहे, मला माहित नाही, पण लोक सांगतात की तुमच्या देवाला लय मोठं खायला लागतं. बाबू पाहिजे पाहिजे बेटा हे ठेवतात ते ठेवतात. लोडशी भाकर आहे, एवढी भाकर आहे. मला माहित वाटतं की देवाला जर समजा ते काय भाजी असते चाकवत, आंबाडी, तांदूळदाळ, त्याच्यासोबत भाकर खाऊ वाटली तर दुसरा घासच नाही. आलं लक्षात? ठीक आहे, चपाती ठीक आहे, तुम्ही चांगलं करा, त्याचे गाठ काढून ठेवा, सुंदर बनवा, पण एक माणसाला व्यवस्थित जेवता येईल अशा प्रकारे वाढवा. ती इतकी दाटी झालेली की मला कळलं नाही. आता उपास झाल्यावर म्हटलं अरे माझा काहीतरी उभा आहे, काय आहे काय. आता मी हात धुवून जेव्हा ती हात धुवून घातले, तांबोळी दिला, काय ताक आहे की दूध आहे की काय नाही, डब्या दिल्या त्या पोरीला, काय असेल ते मला काही दिसलं, चष्मा नाही, तेही झालं, फळही झाले. आणि आता मला ताटात दिसलं महाराजांची द्यायचं नाही तर मला दिलं. मी आता शेवटी तोडला, म्हटलं महाराज हे राहायला कोणाकडे असेल बिचारी आणलेल्या दुकानातून, छान आहे घ्या. तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही घरी, मला माझ्या गुरुजीने ताट वाढणं शिकवलं. तर पंजाबात ताट वाढण्याची प्रथा तशी नाही आहे जशी इकडे. बरोबर, इकडे चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 100% नाही 1000% म्हणेन महाराष्ट्रामध्ये. त्याच्यात त्यांनी सांगितलं मीठ वाढ, मग चटणी, लोणचा, तिखट, काही अजून सलाद, मग कोरडी पापड भजे, मग एक भाजी, दुसरी भाजी, तिसरी भाजी, वरण, कढी, मग वरणासोबत इकडे भातासोबत, मग चपाती, पुरी, काय, मग मधात डिश, मिठे, गोड काही, श्रीखंड आहे, बासुंदी आहे, खीर आहे, गुलाबजामुन होता, काय रसगुल्ला, राजभोग वगैरे वगैरे होतं. ते सर्व मध्यभागी. ताट वाढताना आपल्याला वाढायचं करायचं आणि एकावन्न वस्तू बनवल्या. हो, टॅचमेंट तो ठेवा की मला माझ्या देवाला काय आवडते, तुझ्या देवाला काय आवडतं. तू लीळा चरित्र वाचते, माझ्या गोसाव्यांना काय आवडते त्याला तू खिचडी पापड. माझ्या देवाला खीर तांदूळाची, गुजरू, माझे बाबा गुजरू आहे. मालाईचा बायसाचं भांडण झालं, मालाईचा म्हणते नाही आपण शेवड्याची खीर करू, मी म्हणते नाही. बाबा गुजरू, त्यांना तांदूळाची खीर आवडते म्हणून आपण शेवड्या वेगळ्या ठेवू. माझ्या देवाला खिचडी पापड कढीची आवड आहे ना. श्री दत्तात्रय महाराजाला भिक्षेची आवड आहे, आणि श्री प्रभूला अजून वेगळ्या गुडाच्याच वस्तूची आवड आहे ना. दही, दूध, घुगरी, फळ किंवा काही काही वस्तू असते, त्या अवताराचा जसं प्रवृत्ती असते, खाऊन असते. मला असं वाटते त्या अवतारासमोर त्या अवताराचं नाव घेऊन त्या अवताराचा ताट आणि त्याच्यामध्ये असलेले पदार्थ तसे वाढा. बाकी शिल्लक अजून वाढा, तुम्ही सगळं वाढा, पण त्या अवताराची खावणला धरून आपण जर केलं तर तो मला वाटते देवाला अजून आवडेल. लक्षात आलं? तुम्ही सगळेजण अभ्यास करता, अकोल्याची मंडळी बऱ्याच मोठ्या ऐकतात, बरेच महानुभावांचा संपर्क आहे त्यांना, पण ह्या गोष्टी शिका. तुम्हाला जे बनवायचं ते तर बनवणारच है ना, पण ज्या अवताराचं जे आवडीचं आहे ना ते त्याला वाढा. कालच आमच्या चरित्रात गेलं भांडण, ती म्हणते नाही शेवळ्याची खीर, ते म्हणते नाही देवाला गुजर. देव काय म्हणले मग, बाई आजच्या दिवस तिच्या म्हटल्याप्रमाणे करा ना, तांदूळाची खीर शेवळ्याची खीर करा. म्हणजेच देवाला पटलेलं नाही आहे, पण तिची समाधानीसाठी. मग आपण तसा समजदार आहोत या बाबतीत शिकलो, त्या वस्तूला मग मान्यता द्यायची की माझ्या गोसाव्यानं. शेवटी काय झालं, जेवणाच्या वेळेला सुद्धा देवाने डबल म्हटलं, बाई तू काय केलं, तांदूळाची खीर कशाला केली, आजचा दिवस तिच्या मनाने करायचं होतं. मग शेवटी जेवल्यावर काय म्हणतात देव माधवीसाला काय म्हणले, काय लिहाय बरी देव माधवीसाला बोलले, बाई इथे जर आमचं करायचं ना तर आमच्याजवळ राहत असताना बायसाच्या म्हटल्याप्रमाणे आमच्या की नाही बायसाला कळते. समजलं काय, आमच्या की नाही बायसाला कळते. बायसाला विचारून अर्थात देवाला बायसाची सेवा स्वीकारायला,
मग बाईसाजी करते ते आपल्याला करायचं. तिकडे श्रीप्रभूंचं कसं आहे, कोणाच्या आज्ञेत आहे, आबाईसाजी अवसानी आबाईसाजी, तिला माहिती आहे. ती येऊन म्हणते बाबा श्रीप्रभूंनी काही मागतात, जेव्हा म्हणतात आदमुरा घे आदमुरा, दुधाला आत्ता 2 घंटे आधी दही टाकायचे विरजन, आणि नाही तर मग अर्धा दूध अर्धा दही, का आमटाने पोट दुखते, आग होईल, पित्त वाढेल. हो, गुडाच्या रोट्या, गुड आहे का, गुड ठेवून दे, देवाला गुड आवडतं, समजलं काय, गुड. अशा वस्तू वाढव जेणेकरून देव म्हणतील अरे वा. श्रीप्रभू काय म्हणतात, मनाजोगा ताटात आला तर काय म्हणतात, अय्या आता माझ्या होय म्हणे. प्रसन्न होऊन जातात. वस्तू त्याचीच आहे, वस्तू त्याचीच आहे, त्यालाच द्यायची आहे. नाव आपलं आहे, अनिलची पंगत झाली, अनिलचा उपकार झाले नाही, पण आठवण अनिलची पाहिजे की देवाला काय आवडते त्याला. आणि तशा प्रकारे त्याला विनंती करा, महाराज तुमच्या आवडीचं तर काहीच नाही, आबाईसासारखा भावही नाही, आबाईसासारखी सेवाही नाही. श्री दत्तात्रय महाराज अर्काची सेवा घेतात, मदरसेची सेवा घेतात, त्यांचा भाव त्यांची सेवा, तसा माझा नाही. भिक्षेचा घेतात, 45ला पोचलेल्या महाराज कोणीतरी भाग्यवान ते कोरडे कुटके करून आणि शिळे भाकरीचे तेही आपण प्रसन्नतेने घ्याल, कारण माझा भाव. म्हणून दुःखपूरक रडून पळून प्रार्थना करून देवाला प्रार्थना करा की माझा हा दिखावा झाला, मी काही मनापासून केलं नाही, तुमच्या आवडीचं केलं नाही महाराज, मला क्षमा करा. समजलं काय, ते सांगते नका वाढतो. अतिशय वाईट वाटलं मला. म्हणलं महाराज काय खाऊ घालू तुम्हाला, एक घास त्याचे काय तुकडा होईल, म्हणून भाकर करा छोटे. गोसावियांची सकुमार आरोग्य आहे, श्रीमंत आरोग्य आहे, म्हणजे सघन वस्तू आहेत, पण सकुमार आहे म्हणजे नाजूक आहे. पण याचा अर्थ एवढी आहे असा अर्थ मुळीच नाही, कारण त्या भाकरीचा, पोळीचा, पुरीचा काठ पण काढल्या जातो. मग काठ काढल्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं ते आपल्याला ते समर्पित करायचं. समजलं काय. आणि ज्या अवताराला आपण उपार दाखवतो त्या अवताराची आठवणीप्रमाणे त्याची लीळा, त्याचा वंदन, त्याचा पदार्थ, त्याच्या प्रकारे त्याला दंडोत म्हणावं, त्याप्रमाणे विनंती पण करा जे त्यांना शब्द आवडतात. समजलं काय. तेव्हा ते लेखी लागते. क्रिया झाली, वेळेशीर झाली, सात्विकतेने झाली, सगळं होतं त्याच्यामध्ये. फक्त ते मला जरासं बरं नाही वाटलं. आणि आपण बरेच वेळेच्या कोरड्या पापड काढून ठेवले, तेवढं वेळेवर काढा, नाही तर लिफाफ्या ठेवून द्या. उपार वाढल्यानंतर ते मुळं नाही राहिले. माझ्यासारखं खाऊ शकत नाही तर देवाला कशी तोडेन मी, तुटलाच नाही है ना. या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे पुढच्यासाठी. हा, म्हणून तिचं भावविचारीचं चांगलं झालं. तिने उत्तम पदार्थ आणलेले आहेत, सुंदर पदार्थ आणलेले आहेत, व्यवस्थित आलेले आहेत, सगळे वेळेशीर आलेले आहे. फक्त एकच की ज्या वस्तू जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणा. हे नाही की आधीच वाढून ठेवून द्यायचं असतात, असंही नाही. गोसावियांजवळ पुन्हा पुन्हा भिक्षेचा येते, कुणाच्या यजमानात जेवल्यावर डबल जेवतात ना ग. आबाईसाच्या पुऱ्या, आबाईसाचा उपार, हो डबल जेवले ना. आणि जांबाचाही घेतले वाटते भोज्याचा, म्हणून ते आरोग्य केल्यावर आरोग्य करतात. पण तशी आवडीपूर्वक ती वस्तू, बरं काय, तसा भाव परमेश्वर सोडतो. म्हणून तसं म्हणायचं, महाराज माझ्याकडून चुकलं, मी आता एक दिवस तुमच्यासाठी याच घरात खीर करेन, पुरी करेन, याच घरात महाराज श्रीप्रभू बाबा कुडाचे शंकरपाळे करेन, गुड चढवले